मोड आलेले मूग खूप पौष्टिक आणि शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु याची सालासकट भाजी कोणालाच आवडत नाही. म्हणूनच आज मी एका सोप्या ट्रिकने फक्त 5 मिनिटांमध्ये याची सालं कशी काढायची आहेत ते सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी साधारण मोठी वाटीभर इतके मोड आलेले मूग घेतलेले आहेत. म्हणजे साधारण 2 दिवस झालेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि याला चांगले मोड आलेले आहेत. साधारण 1 इंच एवढा मोड आलेला आहे या मुगांना. मोड आलेल्या मुगाला इंग्लिशमध्ये स्प्राउटेड ग्रीन ग्राम असं म्हणतात. मुगापेक्षा मोड आल्यावर त्यातील पोषक तत्वे अधिक सक्रिय होतात. त्याचा मुख्य गुणधर्म आणि फायदे असेही आहेत. प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत, पचनास हलके, फायबर जास्त असतात, जीवनसत्वे भरपूर आणि वजन कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त असतात. असे हे अतिशय गुणकारी असे हे मोड आलेले मूग, याचं साल आपण कसं काढायचं आहे ते पाहणार आहोत. हे जे मोड आलेले मूग आहेत ते मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले आणि याच्यामध्ये आहे ना इथे कोमट पाणी घालायचं आहे. जास्त कडकडीत पाणी सुद्धा घालायचं नाहीये, त्यामुळे ह्या मुगाचे जे मोड आहेत ना ते मरू शकतात, म्हणजे ते तुटू पण शकतात आणि ते आपल्याला तुटू द्यायचे नाहीयेत आणि म्हणूनच इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे. आपल्या बोटाला सोसवेल इतपत आपण कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण असं व्यवस्थित तरंगतात काही मूग, म्हणून आपण साधारण हलवून घ्यायचं आहे आणि जेमतेम 4 ते 5 तास आपल्याला हे मूग आहेत ना पाण्यामध्ये असंच झाकण ठेवून द्यायचे आहेत बाजूला. पण झाकण मात्र नक्की ठेवायचं आहे. जर तुम्हाला हे झाकण आहे ना म्हणजे छोटा डबा ठेवून अगदी गच्च असं भरेल इतपत जर झाकण ठेवता आलं तर अतिउत्तमच आहे. जर तुम्ही घाई असेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही स्टेप आहे ना ती करू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा जेवणाच्या वेळेला जेवण बनवायला जाताना तेव्हा ह्याचे मुगाचे जे साल आहेत ते काढू शकता. आता बघू शकता बरोबर 4 तास झालेले आहेत आणि मी याचं झाकण काढलेलं आहे आणि यातील सालं आहेत ना मुगापासून वेगळी झालेली आहेत. तुम्ही आत्ताच बघू शकता की यातील मूग आहेत ना सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही सेपरेट झालेले सुद्धा आहेत. तर आता यातील सालं कशी काढायची ते सांगते. आता इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी तुमच्यासाठी म्हणजे स्पेशल व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी एवढी भांडी काढलेली आहेत. पण तुम्ही ही भांडी नाही काढली तरी सुद्धा चालणार आहेत, पण तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्यासाठी म्हणून मी ही भांडी काढलेली आहेत. तर एका मोठ्या टोपामध्ये मी हे जे भिजवलेले मूग आहेत ते घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत एक मोठं वाडगं आणि एक जाळी सुद्धा घेतलेली आहे, ज्याच्याने आपण पुरण बारीक करतो ती चाळण सुद्धा घेतलेली आहे. तर आता ही जे पातेलीमध्ये आपण मूग घालून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण पाणी घालायचे. आता पाणी आपल्याला थंड घालायचं आहे. पाणी घालताना मात्र ज्याप्रमाणे आपण नळावरती एखादा पदार्थ धुतो तेव्हा कसं नळ लांब असतो जवळ नसतो, तसं त्या पद्धतीने ओतायचं आहे. लांबून ओतायचं आहे, जवळून ओतायचं नाहीये. जेणेकरून काय होतं, हे जे मुगाची सालं आहेत ना ते बघा अशी लोणी कसं वरती येतं त्याप्रमाणे ही मुगाची सालं आहेत ना ते अशी अलगद वरती येतात आणि ही स्टेप आपल्याला 4 ते 5 वेळा खरं तर करायची आहे. तर आता तुम्ही म्हणाल की यामध्ये पाण्याचा खूप जास्त नाश होतो, तर तसं बिलकुलच नाही. तर आता बघा ही जी सालं आलेली आहेत वरती पातेलीवरती तरंगतायत ती अलगदच काढायची आहेत. जास्त हलवाहलव करत राहायची नाहीये टोपाची, नाहीतर ती सालं पुन्हा तळाशी जाऊन बसतात आणि म्हणून अलगदच ही चाळणीवरती निथळून काढलेली आहेत. आता बघा अशी पटकन अशी सालं सगळी निघत नाहीयेत, म्हणून मी हलक्या हाताने थोडंसं असं मिक्स केल्यासारखं ढवळून घेतलं. जास्त चोळून रगडून ढवळायचं नाहीये, त्यामुळे हे जे मोड आलेल्या मुगाचे मोड आहेत ना ते तुटून जातात आणि म्हणूनच मी हलक्या हाताने चोळून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे ही जी म्हणजे खरं सांगायचं तर मटकीच्या तुलनेमध्ये मुगाचं जे साल असतं ना ते जाड असतं आणि मटकीचं जे साल असतं ना ते पातळ असतं. त्यामुळे आहे ना हे मुगाचं जे साल आहे ना ते तळाशीच बसून राहतं आणि आता तसंच झालेलं आहे. जर तुम्ही हे जे मूग आहेत जी धुण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही नळाखाली घेतली तर अगदी उत्तम, म्हणजे 2 मिनिटातच हे जे मुगाचे साल आहेत ना ते निघतात. परंतु जर जास्त आपल्याला पाणी वाया घालवायचं नसेल तर तुम्ही माझ्यासारखं हे असं करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा पाणी ओतलेलं आहे आणि आता हे जे मुगाची सालं आहेत ना ती कमी अशी वरती आलेली आहेत, परंतु मुगाची सालं आहेत ना या पातेलीमध्ये वरतीच आहेत, मुगांच्या वरती अशी बसलेली आहेत, परंतु ती उठलेली नाहीयेत. तर आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं अलगद असं हलवून घ्यायचं आहे हे पाणी आणि बघा आता पुन्हा एकदा मात्र आता लगेच आपण करायचं आहे ही पुढची जी स्टेप आहे ती. हे बघा आता ही मुगाची सालं आहेत ना ती बघा अलगद अशी वरती उठलेली आहेत हलवल्यानंतर. आता लगेच वेळ न घालवता हे जे पाणी आहे ना ते पुन्हा या चाळणीवरती ओतून काढायचं आहे, म्हणजे ही जी सालं आहेत ना ती पटापट अशी निघतात. तर हा व्हिडिओ जरी 5-6 मिनिटाचा जरी झाला असला ना तरीही आपण जेव्हा हे मूग असे धुवून याचं साल काढायला घेतो ना तेव्हा फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटातच याचं साल पूर्णपणे निघून जातं. तर आता हे जे मी मगाशी
म्हटले ना, मी जास्त पाणी वापरायचं नसेल तर काय करायचं? तर हे जे चाळणीखाली पाणी आलेलं आहे ना, तेच पाणी पुन्हा या पातेलीमध्ये ओतायचं आहे. पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे. पुन्हा चाळणीवरती हे पाणी निथळून सालं काढून घ्यायची आहेत आणि पुन्हा तेच तळाशी असलेलं पाणी या पातेल्यामध्ये ओतायचं आहे. यामुळे काय होतं, फक्त आपल्याला कुकरचा एक डबाभरच पाणी लागणार आहे आणि त्या कुकरच्या डबाभर पाण्यामध्येच याचं साल आहे ना, ते व्यवस्थित असं निघणार आहे. तुम्ही बघू शकता आता या पातेलीमध्ये ही जी सालं आहेत ती कशी अलगद वरती येतात आणि मी निथळून काढते ती. आणि हे जे मूग आलेले आहेत ना, ते तुम्ही निवडून घेऊ शकता किंवा पुन्हा हे जे साल निघालेले मोड आहेत ना, ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि नंतर मग पुन्हा असंच करू शकता. त्यामुळे आहेत ना, हे जे चाळणीमध्ये थोडेसे मूग आलेले आहेत ना, ते सुद्धा व्यवस्थित असे निघून जातील. तुम्ही आता बघू शकता अर्ध्यापेक्षा निम्म्या मुगांचे साल अगदी निघालेले आहेत. क्वचित कुठे कुठे मुगांचे साल राहिलेले आहेत. तर मी पुन्हा आता 2 ते 3 वेळाच केलेलं आहे. पुन्हा अजून 2-3 वेळा अशाच पद्धतीने पाणी घालून घालूनच या मुगांचं साल काढून घेतलेलं आहे. तुम्ही आता बघू शकता आता अजिबातच साल नाहीये. कुठे कुठे क्वचित राहिलेलं आहे. ते जर तुम्हाला नको असतील अजिबातच साल तर तुम्ही निवडून काढून घेऊ शकता किंवा मग तसेच ठेवू शकता आणि त्याची वालाच्या उसळीप्रमाणे उसळ करू शकता. ही उसळ आहे ना मुगाची, खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. मी या मोड आलेल्या मुगाची उसळ त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाहीये. जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरात लवकर तुमच्यासोबत ती रेसिपी सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता हे जे मूग आहेत ना आलेले, ते मी पुन्हा पुन्हा असं पाणी तर नाही घातलेले, थोडेच आहेत. त्यामुळे मी असे व्यवस्थित निवडूनच घेतलेले आहेत. म्हणजे पातेलीमध्ये आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा कांदा, लसूण, टोमॅटो परतेपर्यंत हे मूग आहेत ना पटकन असे निवडून होतात. आणि तुम्ही आता बघू शकता या मुगांचं साल अगदी व्यवस्थित असं निघालेलं आहे आणि आता ही भाजी आहे ना खायला सुद्धा खूप छान चविष्ट लागते. तर तुम्ही मोड आलेल्या मुगाचं साल काढण्यासाठी कोणती पद्धत वापरता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा.